या ताईला पण व्हिडिओ मध्ये यायचं आहे. ताई आहे करा. तर चला. नमस्कार मित्रांनो, मी चाललो आहे सैलानीला चाललो आहे. तर मी इथं आलो आहे मावळ्यामध्ये. हे बघू शकता तुम्ही, शिवाजी महाराजाचा पुतळा एकच नंबर इथं. आता मी सैलानीला चाललो आहे. हा माझा सेकंड ब्लॉग आहे मित्रांनो. तर मला तुम्ही नक्कीच सपोर्ट करा आणि हा ब्लॉग बघायला विसरू नका, कारण की मी तुम्हाला पूर्ण सैलानी दाखवणार आहे. सैलानी आज होळी आहे, तर सैलानीमध्ये होळी कशी पेटती आणि कशी राहते सैलानीची होळी ती मी पूर्णपणे तुम्हाला आज दाखवणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका आणि नक्कीच बघा. नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला बघूया आपण सैलानी. आता जातो आहे मी सैलानीला, तर दाखवतो तुम्हाला पूर्ण सैलानी. तर चला मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो, हा माझा मित्र आणि मी चाललो आहे सैलानीला. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला पूर्ण सैलानी दाखवणार आहे. तुम्ही बघायला विसरू नका. चॅनलला माझ्या नक्कीच सपोर्ट करा आणि व्हिडिओला पण माझ्या सपोर्ट करा. पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. तर मित्रांनो, हे बघा, आता आपल्याला दुधाचं मंदिर, आता इथं दुधाची देवी आहे मित्रांनो. कोणत्या देवीचं मंदिर ते? हां, मर्दडी माता मंदिर. तर चला मित्रांनो, तुम्हाला पहिले ते मंदिर दाखवतो आणि नंतर आपण पुढं सैलानीला जाऊया. तर हे बघा मित्रांनो, मंदिर कसं आहे तर मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. चला. तर इथून टर्न मारावं लागतो मित्रांनो मंदिराला जायला. चला आता बघूया कसं मंदिर आहे मित्रांनो. खूप जुनं मंदिर आहे आणि खूप रहस्यमय मंदिर आहे. पण चला आपण बघू. हे बघा मित्रांनो, इथं दुकानं लागले एकदम पद्धतशीर. हे बघा, पूर्ण जत्रेसारखंच आहे आणि कंटिन्यू असंच राहतं मित्रांनो इथं. तर हे बघा मित्रांनो, मंदिर कसं आहे इथं. चला आता खाली उतरूया. किती खाली उतरावं लागतं आणि कसं जावं लागतं. तर चला मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे मर्दडी देवीला. तर खूप खाली उतरायचं आहे मित्रांनो. तर चला बघू आता कसं उतरायचं, किती खाली जावं लागतं. चला आपण बघू आता. तर मित्रांनो, इथं काही आज जास्त गर्दी नाही आहे, कारण की आम्हाला जास्तच टाईम झाला यायला. आता 6 वाजून 38 मिनटं झालेत, त्याच्यामुळे इथं कोणीच नाही आहे. तरी तुम्हाला मंदिर दाखवतो कसं आहे म्हणून. चला मित्रांनो, बघूया आपण मंदिर. मित्रांनो, आपण पोहोचलो आहे आता मंदिरामध्ये. तर चला मित्रांनो, तुम्हाला मंदिर दाखवतो कसं आहे काय. तुम्ही मंदिराचं दर्शन करा, देवीचं दर्शन करा. आता चला बघूया आपण मंदिर कसं आहे आतमध्ये. चला. तर हे बघा मित्रांनो, इथून कसं पाणी येतं डोंगरातून. तर हे बघा मित्रांनो, याला गायमुखाचा झरा म्हणतात. काही आता काही एवढं पाणी नाही आहे, पण मग बरसातीमध्ये इथून पाणी येतं मित्रांनो. याला म्हणतात गायमुखाचा झरा. तर हे बघा मित्रांनो, हे बघा खाली पाणी आहे मित्रांनो. आता आपण देवीचं दर्शन करूया. तर मित्रांनो, तुम्ही देवीचं दर्शन केलं, मंदिर बघितलं. तर मित्रांनो, मर्दडी माताचं तुम्ही मंदिर बघितलं, तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. कारण की आता चाललो आहे आपण आपल्या पुढच्या मार्गावरती. तर पुढचा मार्ग आपला कोणता आहे तर सैलानी. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला सैलानीचं पूर्ण सविस्तर दाखवणार आहे की तिथं होळी केवढी
केवढी मोठी होळी असती आणि तिथं कसं कसं वातावरण आहे, सैलानीचं कसलं वातावरण आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला विसरू नका आणि नक्कीच बघा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला मित्रांनो, जाऊया आपण आता सैलानीला. तर हे बघा मित्रांनो, आम्ही सगळे पोहोचले आज सैलानीला. तर चला बघूया आता सैलानी कसे. माझे मित्रमंडळ आहे, सर्व सोबत आहे. एक हा माझा मित्र अमोल, ज्ञानेश्वर, परत हा सचिन. तर चला मित्रांनो, आपण पूर्ण सैलानी बघणार आहे आणि सैलानीची होळी कुठं आहे, सैलानीचं मंदिर कसं आहे आणि कसं आहे ते पूर्ण मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. तर चला मित्रांनो, आपण पूर्ण बघूया आता. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो. तर तिथं आम्ही त्या झिऱ्यापर्यंत चाललो आहे आता. तर चला बघूया आता झिरा किती लांब आहे. मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा. आता रात्रीचा टाईम आहे, त्याच्यामुळं तुम्हाला काही एवढं क्लिअर दिसणार नाही, कारण की तिथं झिऱ्याजवळ भरपूर लाईटा असतात. तिथं तुम्हाला पूर्ण झिरा दाखवतो मित्रांनो. चला. तर हे बघा मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे झिऱ्याकडं. आता बघू झिरा कुठं आहे ते आम्हाला काही समजत नाही. इथं एक छोटीशी दर्गा आहे. आता चाललो आहे आम्ही झिऱ्याकडं. आता झिरा कुठं आहे ते काही समजत नाही आहे. आता बघू. झिरा इकडंच आहे का? चला आता झिऱ्याकडे जाऊया आपण. हा सापडला मित्रांनो आपल्याला झिरा. हे बघा आता पूर्ण झिरा इथं. लोक इथं आंघोळी स्नान वगैरे करतात, सगळं करतात. आणि ते आपल्या अंगावरचे कपडे ते होळीमध्ये टाकतात. ती होळी पण मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघू शकता तुम्ही झिऱ्याचं वातावरण. हे बघा मित्रांनो, इथं भरपूर पाणी आहे. हे बघा पाणी, हे सर्व कपडे स्नान वगैरे केलेले कपडे इथं सोडून जातात लोक. हे बघा हे झिरा आहे आणि ह्या झिऱ्यातून पाणी काढतात लोक. बघा मित्रांनो, आता हे स्नान चालू आहे पूर्णपणे इथं सगळं. हे बघू शकता तुम्ही. आता हा झिरा आहे. तर चला मित्रांनो, आता हे झिरा तुम्ही बघितला. आता चला आपण बघूया सैलानी बाबाचं मंदिर आणि होळी. तर चला मित्रांनो, आपण जाऊया आता होळीकडं. पहिले होळीकडं जाणार, नंतर सैलानी बाबाच्या मंदिराकडे जाणार. तर चला मित्रांनो, आपण चाललो आहे आता होळीकडं. तर चला बघूया होळी किती मोठी चेतलेली आहे आणि कशी आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला होळी दाखवतो मी. बघा मित्रांनो, तुम्हाला इथून होळी दिसते. तर मी तुम्हाला जवळून दाखवतो. आता चाललो मी जवळ, होळीच्या जवळ. तर मित्रांनो, हे जत्रेची गर्दी बघा तुम्ही. 118वी जत्रा आहे मित्रांनो ही सैलानी बाबाची. तर इतकी भयंकर गर्दी, इतकी पुष्कळ गर्दी इथं तुम्ही बघू शकता. हे बा तिथपर्यंत तुम्ही बघू शकता, तिथपर्यंत लाईटं लागेल. तितक्या खोप्या लोकांनी बनवून आणि तिथं राहतात. महिना 10-10, 12-12 दिवस राहा मित्रांनो लोक. एकदम भयंकर आणि पुष्कळ गर्दी मित्रांनो इथं. तर हे बघा मित्रांनो, आता आपण आलो आहे होळीच्या जवळ. तर चला मी तुम्हाला दाखवतो पूर्ण होळी. हे बघा थोडीच लांब आहे, जास्त दूर नाही आहे. तर हे बघा मित्रांनो, एकदम भयंकर गर्दी इथं. आता तिथं कसं जायचं आणि कसं नाही जायचं मला समजत नाही आहे. पण चला मी जातोय आता ह्या गर्दीमधून. तर आलोय मित्रांनो. आलो मित्रांनो आपण होळीजवळ. तर चल बघा तुम्ही किती गर्दी आहे आणि किती एकदम भयंकर विषय इथं. तुम्हाला हेच दाखवायसाठी मी इथं आज सैलानीला आलोय मित्रांनो. हे बघा ही, बापरे गर्दी बघा ही. बघा ही गर्दी. बघा मित्रांनो गर्दी. कारण की इथं मोबाईलला रेंज पण नाही आणि काहीच नाही. कारण की मित्र सोबत आहे आणि मित्रांजवळून समजा एकदा माणूस वेगळं झालं तर त्यांना कॉन्टॅक्ट पण करता येत नाही. इतकी भयंकर गर्दी इथं. त्याच्यामुळं लवकर चालायचा प्रयत्न करतोय मी. बघा मित्रांनो होळी.
काय तर मित्रांनो काही लोक म्हणताय की ती मुलगी तुमचा मोबाईल फेकून देईन, असं करल तसं करल, त्याच्यामुळं ते व्हिडिओ तिथून बंद केला आणि इकडं बाजूला आलो मी. कारण की इथं भरपूर लोक आलेले असतात, कोणाला काही म्हणतात कोणी की आम्हाला बिलगलं असं तसं, ते भरपूर लोक आहे मित्रांनो इथं. आता तुम्हाला सविस्तर मी पूर्णपणे काही दाखवू शकणार नाही, कारण की आता रात्रीचा टाईम आहे. रात्रीचा टाईम असल्यामुळं मी एवढं काही दाखवू शकत नाही मित्रांनो तुम्हाला. बघा मित्रांनो ही होळी पाही गर्दी पा. आता इथून कोणी काही हरपलं त्याच्यामुळे इथं आले सिंग चालते. हे बघा अरे मित्रांनो तुम्ही जर आली इथं तर नक्कीच या पुढच्या होळीला. तुम्ही पाहून एकदम भयंकर म्हणजे तुमची सिच्युएशनच अवघड होऊन जाईल, लय अवघड विषय इथं. हे बघू शकता तुम्ही. आता रात्रीचा टाईम एवढं काही दाखवता येत नाही तुम्हाला, तेवढं ॲडजस्ट करून घ्या. पुढच्या वेळेस मी नक्कीच येईन मित्रांनो, त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. बघा हा आवाज तर मित्रांनो आपण होळी बघितली. आता चला आपण बघूया सैलानी बाबाचं मंदिर. तिथं लय भयंकर गर्दी मित्रांनो. चला पाहूया आता सैलानी बाबाचं मंदिर कुठं आहे. मला तर वाटतं इकडे. चला आता आपण तिकडे जाऊया मित्रांनो. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो आपण चाललोय आता सैलानी बाबाच्या मंदिरामध्ये. आता सैलानी बाबाचं मंदिर दाखवतो तुम्हाला. आता पूर्ण दाखवलं. आता बघूया सैलानी बाबाचं मंदिर कुठं आहे इथं. हाय गाइस हम भी है. हाय 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 झाला तुमची. बघा ताई, या ताईला पण व्हिडिओ मध्ये यायचं आहे. ताई आहे का? हा तर चला मित्रांनो आपण आता बघूया पूर्ण सैलानी बाबाचं मंदिर दाखवतो मी तुम्हाला. आता चला. तर आलोय मित्रांनो आपण सैलानी बाबाच्या मंदिरामध्ये आलोय. हे बघू शकता तुम्ही, हे सैलानी बाबाचं मंदिर आहे. हे बघा, हे बाबा सैलानीचं मंदिर. एकदम भयंकर गर्दी मित्रांनो. इतकी गर्दी आहे की माणसाला चालायला सुद्धा जागा नाही आहे इथं. एकदम पुष्कळ गर्दी आणि एकदम भयंकर गर्दी मित्रांनो. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. इथं म्हणजे चालायचं कसं आणि बोलायचं कसं काही समजत नाही मला. आता तुम्ही आले का नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बघा मित्रांनो किती गर्दी इथं. हे पहा मित्रांनो, हे सैलानी बाबाचं मंदिर आहे मित्रांनो. गर्दी बघा मित्रांनो किती आहे. हे बघा गर्दी बघा. बापरे. आता आतमध्ये कॅमेरा काही घेऊन जाता येत नाही, तर चला मी तुम्हाला दर्शन करतो. हां हे बघा मित्रांनो, इथं पूर्ण लिंब आणि ते पूर्ण कापून टाकलेलं आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण लिंबन ते पुरं तेच दिसणार आहे तुम्हाला इथं. तर तुम्ही नक्कीच या. पुढच्या वर्षी का नाही होत, तुम्ही या आणि बघा. इथला माहोल एकदम भारी आणि एकदम भयंकर माहोल इथला. हे बाबा सैलानीचा. आणि बंदोबस्त बी चांगला आहे मित्रांनो इथं. पोलीसवाले आपले सगळे समजा सगळे सहकार्यकर्ता इथं. बंदोबस्त पण चांगला आहे आणि सगळे एकदम पद्धतशीर आहे. यायला आणि त्याला काहीच अडचण नाही मित्रांनो.
तर मित्रांनो आम्ही लागलो आहे आता बारीमध्ये. ही बारी बघा एकदम लंबी बारी आहे. आणि चला बघू आता दर्शन करू. आतमध्ये तर काही मोबाईल घेऊन जाता येणार नाही, व्हिडिओ काढता येणार नाही हे, पण तरी पण तुम्ही बघा, तुम्हाला बाहेरचं दाखवतो मी. आणि जर झालं माझ्याकडून शक्य तर तुम्हाला आतमधलं सुद्धा दाखवतो. गर्दी लय भयंकर आहे मित्रांनो, लय अवघड विषय इथं. हे बघू शकता तुम्ही, बारी पूर्ण एकदम जाम आणि एकदम भयंकर विषय इथला. हे बाबा सैलानीचं मंदिर पहा, किती गर्दी, म्हणजे चालायला सुद्धा जागा नाही इथं. बापरे, एकदम भयंकर विषय रे इथं. तुम्ही पुढच्या वर्षी नक्कीच्या 19 तारखेला संदल आहे. 19 तारखेला येऊन बघा तुम्ही की इथं वातावरण कसं असतं कसं नाही म्हणून. 19 तारखेला संदल आहे, तुम्ही नक्कीच या आणि बघा. याच्यापेक्षा डबल टिबल गर्दी असते इथं 19 तारखेला. हां नाही काही नाही. पण मग आपण बघा मित्रांनो, हे सैलानी बाबाचं मंदिर आणि ही दर्गा बघा, एकदम भयंकर विषय इथं. बापरे गर्दी रे भाऊ. आता आतमध्ये कसं जायचं आणि कसं दर्शन करायचं ते समजत नाही आम्हाला. लय भयंकर आणि एकदम पुष्कळ गर्दी इथं. आता कसं जायचं कसं दर्शन करायचं ते समजत नाही भाऊ. चला आता आपण त्या निमित्तानं आलो, ते दर्शन करून घेऊ. हो सिरको नाही. तर चला मित्रांनो दर्शन करू आपण. हे बघा, बापरे लय अवघड विषय भाऊ इथं. तर मित्रांनो तुम्ही पुरं मंदिर बघितलं असेल. चला भैया, बघितलं मित्रांनो तुम्ही पुरं मंदिर. आता चला जाऊया आपण आता बाहेर. पण हे मंदिराचा परिसर खरंच खूप छान होता आणि अवघड पण तेवढाच होता. अवघड विषय मित्रांनो, तुम्ही नक्कीच येऊन बघा इथं. तर बघा मित्रांनो किती भयंकर गर्दी. अरे बाप, पायी गर्दी पहा. बघा ही गर्दी, हे बघा लय भयंकर गर्दी मित्रांनो. तुम्ही नक्कीच या आणि हे बघायला विसरू नका. या जत्राला नक्कीच या तुम्ही, कारण की जत्रा एक नंबर आहे मित्रांनो. गर्दी एकदम भयंकर आणि एकदम अवघड आहे मित्रांनो. ही माणसाला चालायला सुद्धा जागा नाही आहे. बघा बाबा सैलानीचं मंदिर. हे बघा गर्दी बघा तुम्ही, गर्दी. आता खरंच पागल झालो इथं येऊन. गर्दी बघा तुम्ही मित्रांनो, इथं चालायला सुद्धा जागा नाही माणसाला. हे बघा गर्दी बघा, गर्दी लय अवघड विषय मित्रांनो इथं. तर मित्रांनो तुम्ही मंदिर तर बघितलं असन, मंदिर बघितलं तुम्ही, पण इथं किती गर्दी आणि किती भयंकर विषय होता तुम्ही बघितला असेल. पण तुम्ही नक्कीच संदलच्या टायमाला इथं येऊन तुम्ही बघू शकता की हे मंदिर कसं आहे आणि इथं किती पुष्कळ गर्दी आहे आणि किती काय काय म्हणून तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर तुम्ही नक्कीच आहे मित्रांनो, तुम्हाला समजेल की इथं किती गर्दी आहे. माझा 2-3 दिवस माझा मोबाईलसुद्धा पडला, माझा माईकसुद्धा पडला, कारण की मला चालायला सुद्धा जागा नव्हती. इतकी भयंकर गर्दी इथं. तर मित्रांनो आपण चाललो आहे आता सर्कसकडं. आता बघूया सर्कस किती मोठी आहे आणि कशी आहे. तर चला मी तुम्हाला सर्कस पण दाखवलो. तुम्ही मंदिराचं दर्शन केलं, मंदिर बघितलं तुम्ही कसं येतं. आता तुम्हाला इथली सर्कससुद्धा दाखवतो, कारण की तुम्ही पुढच्या वेळेस तुम्ही नक्कीच यायचा प्रयत्न करसाल इथं. आणि माझं तर म्हणणं आहे तुम्ही नक्कीच या, कारण की एकदम भयंकर आणि एकदम भयंकर गर्दी आणि एकदम अवघड विषय भाऊ इथं. तुम्ही नक्कीच या, माझं एवढं म्हणणं आहे. आणि तुम्हाला हे बघा, आता तुम्हाला जवळ जातो आणि जवळून दाखवतो मी. अरे हा बाप रे बाप, ते मंदिरचा सोडा पण इथं बी तेवढीच गर्दी आहे.
हे बघा बघा ही गर्दी. असं वाटलं होतं मला की मंदिराच्या परिसरामध्ये एवढी गर्दी असेल, पण इथं पण तेवढीच आहे. बापरे गर्दी, चालायला सुद्धा अवघड झालं इथं. बघा मित्रांनो, बघा ही गर्दी, बघा गर्दी बघा. किती मोठा पाय नाही बघा. चला तुम्हाला अजून परत दाखवतो दुसरं काय काय इथं. हे पाहण्याचा तुम्ही बघितला, एकदम भयंकर उंच आहे. त्याच्यात माझी तर काही हिंमत होत नाही बसायची. चला माझ्यासारखं काहीतरी असेल तर बघू आपण बसायसारखं. या पाण्यामध्ये माझी काही हिंमत होत नाही बसायची. बघू आपण दुसरं काहीतरी. इथं ब्रेक डान्स वाटतं. हे बघा मित्रांनो, ये आपने भाई मिलके थे इधर सैलानी को, तो उससे थोड़ी बातचीत करो. बोलो भाई, सपोर्ट करो बोलना. देखो भाई लोग, इनका चैनल है यूट्यूब का, इनको ज़्यादा से ज़्यादा वीडियो को शेयर करो और कमेंट करो और अपने दोस्तों में भी शेयर करो और एंजॉय करो आके सैलानी बाबा. 19 तारीख को संडे है, जल्दी से जल्दी आओ. आज होली थी, आप आए नहीं. आप ये बारी से अगले बारी से जरूर आए. संडल को आए जल्दी. काय ना चालू आहे का. तर ही जत्रा बघा मित्रांनो, इथं तुम्हाला खरोखर तुम्ही सैलानीला आले तर ही जत्रा नक्कीच बघा. आणि सैलानीला यायला विसरू नका मित्रांनो, कारण की हे बघू शकता तुम्ही आता ते जात किती वरती जात आहे आणि त्याच्यातले माणसाची तळमळ कशी होत असेल. अजून तर काही नाही, अजून ते चालू आहे, पण तुम्ही ते तेव्हा स्पीडमध्ये येईल तेव्हा तुम्ही बघा की कसं होतंय म्हणून. बघा तुम्ही आता तोपर्यंत आपण थांबूया. ते किती वरती जातं कसं जातं तुम्हाला दाखवतो मी, तुम्ही बघा फक्त. तर मित्रांनो, मौजचा कुवा कुठे आहे ते पाहू आपण. चला आता त्या मौजच्या कुव्याजवळ जायचं आहे आपल्याला. आता कुठं आहे तो मौजचा कुवा ते बघायचं आहे आपल्याला. ते समोर वाटतोय आपल्याला, ते भोंगे गिंगे लावलेले, ते लाईट वगैरे चमकताय तुम्हाला. तिथं मौजचा कुवा आहे. तर चला मी तुम्हाला ते मौजचा कुवा दाखवतो पूर्ण. अरे बाप, आणि तिथं तिथं गर्दी हो. हे बघा त्या मौजच्या कुव्यावरती पाहिजे लोक. माझ्या कॅमेऱ्यातून दिसत नाही. हे बघा म्हणजे त्यांना चालायला सुद्धा जागा नाही तिथून. आता त्या मौजच्या कुव्यावर मी जाऊ शकतो का नाही जाऊ शकत ते तुम्ही बघा. आता तिथं जाऊ का नको जाऊ मलाच पंचायत पडली, कारण की तिथून उतरायला जागा सुद्धा नाही. हे बघा ते लोक कसे उतरताय. कसे उतरताय बघा. बघा ही गर्दी. आणि माझी इच्छा आहे की तो मौजचा कुवा बघितला पाहिजे म्हणून, पण ही गर्दी बघा किती भयंकर गर्दी. बच्चों का जाओ जाओ देख कर आओ. जादू जादू सर्कस सर्कस नाम सुना जल्दी लेके चला जल्दी. 50 रुपया 50 ते माझे मित्र परत भेटले मला. परत भेटले माझे मित्र. एकदा त्यांना बोला एन्जॉय मेला, एन्जॉय करो एन्जॉय करो एन्जॉय उरत एन्जॉय करो. सैलानी का मेला एन्जॉय करो दोस्तों. ए बाबा सैलानी. आणि तुम्ही नक्कीच या, कारण की ही लय मोठी जत्रा आणि एकदम मोठी भयंकर जत्रा आहे मित्रांनो.
तुम्ही बघितली नसन तर नक्कीच येऊन बघा आणि मला सांगा की मी जत्रा बघितली म्हणून. तर मित्रांनो आपल्याला जालन्याचे आपले समजा मित्र भेटले तर त्यांच्यासोबत एक शब्द बोला. सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ही सैलानी यात्रा म्हणजे खूप चांगली आहे आणि यासाठी आम्ही आभारी आहे आणि लाईक आहे. कोणी या, सगळे या, लाईक करा. युट्यूबर अरे बाप काही विषय भैया बावल 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 चला चला बोलू आपण. हे हा हॅलो GTK क्रिएटर. ओके 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 भैया तुम्ही खूप लांबून आले त्याबद्दल तुमचं अभिनंदन. खूपच सैलानीमध्ये आणि सैलानीमध्ये खूप मोठा त्योहार असतो आणि आम्ही जवळचे असून येत नाही पण तुम्ही खूप लांबून आले त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून अभिनंदन. थँक्यू भावांनो. धन्यवाद. मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम. फॉलोअर्स 1 मिलियन व्हाव आजच. धन्यवाद भाऊ. मोस्ट वेलकम भैया. धन्यवाद भाऊ. जेवण करू हॅलो. तर मित्रांनो हे माझे मित्र मला इथं भेटले सैलानीला. तर हे बघा मित्रांनो माझे मित्र भेटले. तर मित्रांनो बोला त्यांना बस. सरकार सैलानी का मेला और मेला हक सैलानी, हक सैलानी, हक सैलानी. सर्वप्रथम आपले मित्रमंडळी भेटले आपल्याला आणि अन्न नव्हते त्याचा आम्हाला काही खेळाव ठिकाण नव्हत्या त्या गोष्टीचा. बट इथं भेटल्यानंतर असं वाटलं किंवा आम्ही खूप साऱ्या दिवसापासून मित्रमंडळी आहे आणि खूप चांगलं वाटलं. मनापासून धन्यवाद त्यांचं की आम्हाला भेटले आणि आम्हाला चान्स दिला की तुमच्या व्हिडिओमध्ये यावं म्हणून. आणि त्यासाठी खूप थँक्यू. मोस्ट वेलकम. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अँड फर्स्ट ऑफ ऑल एक गोष्ट काय मॅटर करते भैया की तुम्ही एवढं लांबून आले आणि क्रिएटिव्हिटी तुमच्यात जाणवते. तुमचे समथिंग काहीतरी फॉलोअर्स असतील आणि एवढे वाढो की पैसे टंचाई तुम्हाला भासो नाही. बरोबर आहे. बरोबर हां. आणि थँक्स अ लॉट. मोस्ट वेलकम. बाय बाय. ओके ओके. अरे यार भाई कोई बात है क्या? किधर के तुम कागे डायरेक्ट डाउनलोड कौन से कागे भाऊ तुम?